नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 7 मे 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1. अलीकडेच जागतिक पोर्तुगीज भाषा दिवस केव्हा साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी 5 मे। स्पष्टीकरण: जागतिक पोर्तुगीज भाषा दिवस दरवर्षी 5 मे रोजी साजरा केला जातो, जो पोर्तुगीज भाषेची भाषिक विविधता आणि सांस्कृतिक समृद्धीचा गौरव करतो। 2019 मध्ये युनेस्कोद्वारे घोषित करण्यात आलेला हा दिवस पोर्तुगीज भाषिक देशांच्या सामायिक वारशावर प्रकाश टाकतो। ही भाषा दक्षिण गोलार्धात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे। प्रश्न 2. अलीकडेच कोणते ठिकाण भारताचे पहिले मोती संवर्धन क्लस्टर बनले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी हजारीबाग। स्पष्टीकरण: झारखंडमधील हजारीबाग जिल्हा अधिकृतपणे भारताचा पहिला मोती संवर्धन क्लस्टर बनला आहे। भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाद्वारे हे केंद्र विकसित करण्यात आले आहे, जे प्रगत मोती उत्पादन तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि विपणन यासाठी एक मॉडेल हब म्हणून कार्य करेल। प्रश्न 3. अलीकडेच ॲडोबने कोणाची ग्लोबल डिलिव्हरी सेंटरच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी मनोज नागपाल। स्पष्टीकरण: ॲडोबने मनोज नागपाल यांची भारतातील आपल्या ग्लोबल डिलिव्हरी सेंटर आणि शेअर्ड सर्व्हिसेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे। आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या। नीती आयोगाच्या ईशान्येकडील पहिल्या महिला पूर्णवेळ सदस्य डॉक्टर जोरा मनिया बनल्या आहेत। भारत खेडा यांनी MSME सचिव म्हणून पदभार स्वीकारला। रोहित जैन यांची RBIचे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली। भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 57व्या आवृत्तीसाठी आशुतोष गोवारीकर यांची महोत्सव संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली। अनुग्रह नारायण दास यांनी संरक्षण लेखा महानियंत्रक पदाचा कार्यभार स्वीकारला। अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नवी दिल्लीचे अंतरिम संचालक म्हणून निखिल टंडन यांची नियुक्ती करण्यात आली। प्रश्न 4. अलीकडेच कोणाला इलस्ट्रेटेड रिपोर्टिंग आणि कॉमेंटरी श्रेणीमध्ये पुलित्झर पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी वरील दोन्ही, आनंद आरके आणि सुपर्णा शर्मा। स्पष्टीकरण: मे 2026 मध्ये भारतीय पत्रकार आनंद आरके आणि सुपर्णा शर्मा यांना इलस्ट्रेटेड रिपोर्टिंग आणि कॉमेंटरी श्रेणीमध्ये प्रतिष्ठित पुलित्झर पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आले आहे। त्यांना हा पुरस्कार नताली ओबिको पियर्सन यांच्यासोबत संयुक्तपणे त्यांच्या ट्राप्ट या शोध प्रकल्पासाठी देण्यात आला आहे। आता पाहू इतर महत्त्वाचे पुरस्कार। मुंबईत प्रतिष्ठित बिझनेस रिफॉर्मर ऑफ द इयर 2025 पुरस्काराने एन चंद्राबाबू नायडू यांना सन्मानित करण्यात आले। एन अलीम युसुफ यांना AI आधारित संवर्धन ॲपसाठी WWF तर्फे सन्मानित करण्यात आले। डॉक्टर अतनू नाथ यांना ऑस्कर्स ऑफ सायन्सने सन्मानित करण्यात आले। मिस इंडिया वर्ल्ड 2026 चा किताब साध्वी सतीश सैल हिने जिंकला। डॉक्टर CH श्रीनिवास राव यांना हैदराबादमध्ये प्रतिष्ठित MS स्वामीनाथन पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला। हार्वर्ड साऊथ एशियन पर्सन ऑफ द इयर अवॉर्ड 2026 ने सयानी गुप्ता हिला सन्मानित करण्यात आले। प्रतिष्ठित WWF मछली राष्ट्रीय पुरस्काराने अनिता चौधरी यांना सन्मानित करण्यात आले। प्रश्न 5. अलीकडेच मॅड्रिड ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी जॅनिक सिनर। स्पष्टीकरण: अलीकडेच मे 2026 मॅड्रिड ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद इटलीच्या जॅनिक सिनर याने जिंकले आहे। तसेच मार्ट कोस्त्यूक हिने 2026 मॅड्रिड ओपनमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले। प्रश्न 6. अलीकडेच दुसऱ्या आंतरराष्ट्रीय स्थलांतर पुनरावलोकन मंचाचे आयोजन कोणत्या ठिकाणी केले जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी न्यूयॉर्क। स्पष्टीकरण: न्यूयॉर्कमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय स्थलांतर पुनरावलोकन मंच 2026 च्या निमित्ताने नेदरलँड्सचे उपपंतप्रधान आणि शरणार्थी व स्थलांतर मंत्री श्री बार्ट व्हॅन डेन ब्रिंक यांच्याशी अर्थपूर्ण चर्चा झाली। प्रश्न 7. अलीकडेच अमेरिका आणि कोणत्या देशादरम्यान बालिकातन 2026 युद्धाभ्यास आयोजित केला जात आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी फिलिपिन्स। स्पष्टीकरण: बालिकातन 2026 युद्धाभ्यास अमेरिका आणि फिलिपिन्स दरम्यान आयोजित केला जात आहे। हा मोठा संयुक्त लष्करी सराव 20 एप्रिल 2026 रोजी सुरू झाला असून तो 8 मे 2026 पर्यंत चालेल। इतर देश यावर्षीच्या सरावात जपान, फ्रान्स आणि कॅनडा देखील सहभागी होत आहेत।
बालिकातनचा अर्थ खांद्याला खांदा लावून असा होतो, जो दोन्ही देशांमधील मजबूत लष्करी सहकार्य दर्शवतो. फिलिपिन्स देशाची माहिती. राजधानी मनिला. चलन फिलिपिनो पेसो. अध्यक्ष फर्डिनांड आर मार्कोस ज्युनियर. प्रश्न 8. अलीकडेच युरोपियन राजकीय समुदायामध्ये सामील होणारा पहिला बिगर युरोपीय देश कोणता बनला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. कॅनडा. स्पष्टीकरण. मे 2026 मध्ये कॅनडा युरोपियन राजकीय समुदाय शिखर परिषदेत सहभागी होणारा पहिला बिगर युरोपीय देश बनला आहे. कॅनडा देशाची माहिती. राजधानी ओटावा. चलन कॅनेडियन डॉलर. पंतप्रधान मार्क कार्नी. प्रश्न 9. अलीकडेच कोणत्या राज्यातील पहिल्या महिला रेडिओ जर्नलिस्ट लिली दास यांचे 90व्या वर्षी निधन झाले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. आसाम. स्पष्टीकरण. अलीकडेच आसामच्या पहिल्या ऑल इंडिया रेडिओ आसामी महिला बातमीदार लिली दास मलिक यांचे 3 मे 2026 रोजी वयाच्या 90व्या वर्षी बेंगळुरू येथे निधन झाले आहे. आसाम राज्याची माहिती. राजधानी दिसपूर. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा. राज्यपाल लक्ष्मण आचार्य. आता पाहू आसामशी संबंधित इतर चालू घडामोडी. पारंपरिक सुवोरी महोत्सव आसाममध्ये साजरा करण्यात आला. उत्तर पूर्व आदिवासी वसंत उत्सवाच्या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन गुवाहाटीमध्ये झाले. बोहाग बिहू उत्सव आसाममध्ये साजरा करण्यात आला. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी आसामच्या सोनितपूर जिल्ह्यातील तेजपूर विद्यापीठात पीएमएफएमई इन्क्युबेशन सेंटरचा शुभारंभ केला. आसामने जीआय टॅग असलेल्या कार्बी आंगलोंग आल्याची पहिली खेप लंडनला निर्यात केली. डोल जात्रा उत्सवाचे आयोजन आसाममध्ये करण्यात आले. गीतवकनकाना नावाची नवीन जमिनीखालील माशाची प्रजाती आसाममध्ये सापडली. प्रश्न 10. अलीकडेच चर्चेत असलेला DAMPE उपग्रह कोणत्या देशाने विकसित केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. चीन. स्पष्टीकरण. अलीकडेच चर्चेत असलेला DAMPE उपग्रह चीनने विकसित केला आहे. याला वकोंग या नावानेही ओळखले जाते. हा चीनचा पहिला खगोलीय उपग्रह असून तो उच्च ऊर्जा कॉस्मिक किरण आणि डार्क मॅटरचा अभ्यास करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. चीन देशाची माहिती. राजधानी बीजिंग. चलन रेनमिनबी. अध्यक्ष शी जिनपिंग. आता पाहू चीनशी संबंधित इतर चालू घडामोडी. ॲटलस ड्रोन स्वॉर्म सिस्टमचे अनावरण चीनने केले. चीनच्या शेन्झेन विद्यापीठाने थेट कोळसा इंधन सेल विकसित केला. चीनने चंद्रावरील उल्कापाताच्या अवशेषांमध्ये एलियन खनिजाचा शोध लावला. विक्रम दोराईस्वामी यांची चीनमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. CM-302 क्षेपणास्त्र चीनद्वारे विकसित करण्यात आले. जगातील सर्वाधिक संशोधन आणि विकास खर्च करणारा देश चीन बनला आहे. भारत आणि चीन दरम्यान 2025 मध्ये विक्रमी 155 अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला. प्रश्न 11. अलीकडेच पाथफाइंडर नावाचा भारताचा पहिला AI ऑर्बिटल डेटा सेंटर सॅटेलाइट कोणत्या भारतीय स्पेसटेक स्टार्टअपद्वारे बनवला जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. वरील दोन्ही. पिक्सल आणि सर्वम. स्पष्टीकरण. अलीकडेच मे 2026 मध्ये घोषित करण्यात आलेल्या भारताच्या पहिल्या AI आधारित ऑर्बिटल डेटा सेंटर सॅटेलाइटचे नाव पाथफाइंडर आहे. हा महत्त्वपूर्ण उपग्रह बेंगळुरू स्थित स्पेसटेक स्टार्टअप पिक्सेलद्वारे सर्वम AIच्या सहकार्याने तयार केला जाईल. प्रश्न 12. अलीकडेच जून 2026 मध्ये ब्रिक्स कृषी मंत्र्यांच्या बैठकीचे यजमानपद कोणत्या भारतीय शहरात भूषवले जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. इंदौर. स्पष्टीकरण. जून 2026 मध्ये ब्रिक्स कृषी मंत्र्यांच्या बैठकीचे यजमानपद मध्य प्रदेशातील इंदौर शहरात भूषवले जाईल. हे 5 दिवसीय आंतरराष्ट्रीय आयोजन 9 ते 13 जून 2026 या कालावधीत होईल, ज्यामध्ये कृषी कार्यगटाची बैठक आणि कृषी मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक यांचा समावेश आहे. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. अलीकडेच पाण्याखाली सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज कोठे फडकवण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे अंदमान निकोबार. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे सराव प्रश्न. UPSC परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांसाठी CM इन्स्पायर योजना मेघालयमध्ये सुरू करण्यात आली. भारताची पहिली ट्रान्सजेंडर क्रिकेट पंच ऋतिका श्री बनली आहे. सिपरी 2025च्या अहवालानुसार संरक्षण खर्चाच्या बाबतीत अमेरिका अव्वल स्थानी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरदोईमध्ये UPमधील सर्वात लांब एक्सप्रेसवेचे उद्घाटन केले. नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून अशोक कुमार लाहिरी यांची नियुक्ती करण्यात आली. मिझोरम सरकारने आपत्तीच्या माहितीसाठी खुआरेल ॲप लॉन्च केले. भारताचा पहिला प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर तामिळनाडूतील कल्पक्कम येथे स्थापित करण्यात आला. UAEने ओपेकमधून बाहेर पडण्याची घोषणा केली. आंध्र प्रदेश सरकारने 13,000 कोटी रुपयांचे भव्य मशरूम मिशन सुरू केले.
अणुऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करणारा बांगलादेश जगातील 33वा देश बनला आहे. सिक्कीम हा देशातील पहिला पेपरलेस न्यायपालिका राज्य म्हणून घोषित झाला आहे. छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी ई-श्रम साथी ॲप लॉन्च केले. आता तुमच्यासाठी प्रश्न. अलीकडेच डेन्मार्क येथे आयोजित उबेर कप 2026चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.